नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणासाठी घेऊन आलेलो आहे जुलै 2025 मध्ये होणारी जी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी पात्र प्रशिक्षणार्थी कोणते असणार आहेत आणि त्याचं जे टेंटेटिव्ह वेळापत्रक आहे त्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। जे टेंटेटिव्ह शेड्यूल आपल्याला आज प्राप्त झालेला आहे 2023-25 दुसऱ्या वर्षाचे जे विद्यार्थी आहेत ते परीक्षेसाठी पात्र असू शकतील। त्यानंतर 2024 ते 26 फर्स्ट इयर टू 2 इयर कोर्सेसचे प्रशिक्षणार्थी परीक्षेसाठी पात्र आहेत। त्यानंतर 2024-25 1 इयर कोर्स अँड 6 मंथ कोर्स बॅच 1 अँड 2 रेग्युलर आणि प्रायव्हेट ट्रेनिज या परीक्षेसाठी पात्र असतील। जुलै 2025 मध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे। मी आपलं ITI डिजिटल स्किल हब मध्ये जयराम ससाने सहर्ष स्वागत करतो। तर जे आपल्याला आजच्या या जे पत्र आपल्याला DGT मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेन्योरशिप डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ ट्रेनिंग यांचं 7 तारखेचं पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे की ज्यामध्ये मेन एक्झामिनेशन 23-25 सेकंड इयर ऑफ 2 कोर्सेस, 2024-26 फर्स्ट इयर ऑफ 2 इयर कोर्सेस, 24-25 1 इयर कोर्स अँड 6 मंथ कोर्सेस बॅच 1 अँड 2 फॉर रेग्युलर अँड प्रायव्हेट ट्रेनिज हे DGT ने 7 मेला पत्र प्रसिद्ध केलेलं आहे। त्याचं जे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे परीक्षेचं ते या प्रमाणे जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ट्रेनी एलिजिबिलिटी अँड एक्झाम फीज ऍक्टिव्हिटी, फॉर्मेटिव्ह असेसमेंट मार्क्स अपलोड आणि अटेंडन्स अपलोड हे ITI मार्फत आपलं 23 जून ते 5 जुलै या दरम्यान फॉर्मेटिव्ह असेसमेंट आणि अटेंडन्स अपलोडचं काम ITI मार्फत पूर्ण केलं जाईल। त्यासाठी आपली फॉर्मेटिव्ह असेसमेंट साठी अटेंडन्स साठी असणारी जी टक्केवारी 80% नंतर तुमचं फॉर्मेटिव्ह असेसमेंटचे सर्व पॅरामीटर्स आपले पूर्ण असणं गरजेचं आहे। त्यानंतर क्रमांक 3 आहे प्रॅक्टिकल एक्झाम फी स्टेटस अपडेट। 23 जून 25 ते 14 जुलै 25 या कालावधीत आपल्याला विहित नमुन्यातील परीक्षेचा अर्ज आणि प्रात्यक्षिक आणि CBT ची एकत्रित फी आपल्या ITI मध्ये जमा करायची आहे। आपला ITI चा ऑल इंडिया ट्रेड टेस्ट परीक्षेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अर्ज कसा भरावा याचाही व्हिडिओ आपण या आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। त्या ठिकाणी आपण अर्ज कसा भरावा हे आपण बघू शकता। त्यानंतर आपलं CBT फी आपण प्रात्यक्षिक परीक्षेबरोबरच जमा करणार आहे। त्याचा कालावधी दिलेला आहे 23 जून 25 ते 6 जुलै 2025। त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झामिनेशनची जी ऍक्टिव्हिटी शेड्यूल आहे प्रॅक्टिकल एक्झाम सेंटर मॅपिंग 23 जून 2025 ते 9 जुलै 2025 हे स्टेट मार्फत केलं जाईल। त्यानंतर क्रमांक 6 प्रॅक्टिकल एक्झामिनर मॅपिंग अप्रूव्हल 23 जून 2025 ते 19 जुलै 2025 हे नोडल ITI जिल्ह्याच्या ITI ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करतील। नंतर प्रॅक्टिकल हॉल तिकीट डाउनलोड 10 जुलै 2025 ते 19 जुलै 2025 या कालावधीमध्ये आपण आपला SIDS चा पोर्टलचा जो PRN नंबर आणि डेट ऑफ बर्थ याने लॉग इन करून आपलं प्रॅक्टिकलचं हॉल तिकीट आपण डाउनलोड करू शकाल। नंतर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन प्रात्यक्षिक परीक्षा 15 जुलै ते 19 जुलै 2025 या कालावधीमध्ये आपली प्रात्यक्षिक परीक्षा आहे ऑल इंडिया ट्रेडची या कालावधीमध्ये आपली परीक्षा घेण्यात येईल। त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम मार्क्स एंट्री 15 जुलै ते 21 जुलै 2025 दरम्यान आपण प्रात्यक्षिकात आपल्याला जे मिळालेले प्रात्यक्षिकाचे मार्क्स आहेत ते संबंधित एक्झामिनर द्वारे स्किल इंडिया डिजिटल पोर्टलला अपलोड करण्यात येतील। त्यानंतर क्रमांक 10 आहे
जे प्रॅक्टिकलचे मार्क्स आहेत ते नोडल ITI 15 जुलै ते 16 ऑगस्ट 2025 या दरम्यान ते अप्रूव्ह करतील. त्यानंतर एंटर प्रॅक्टिकल एक्झाम मार्क्स अप्रूव्ड बाय स्टेट 15 जुलै 2025 ते 18 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये स्टेट डायरेक्टरेट हे आपले मार्क्स अप्रूव्ह करतील. नंतर आपली जी CBT एक्झामिनेशनची ऍक्टिव्हिटी जी आहे ती आहे 12 क्रमांकावर CBT एक्झाम सेंटर मॅपिंग. प्रात्यक्षिक परीक्षेनंतर आपली ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्याचा जो कालावधी दिलेला आहे मॅपिंगचा 7 जुलै 2025 ते 19 जुलै 2025 स्टेट आणि ज्या एजन्सी आहेत ज्या परीक्षा घेणाऱ्या एजन्सी आहेत त्यांच्याद्वारे आपलं सेंटर मॅपिंग केलं जाईल. त्यानंतर आपल्यासाठी CBT हॉल तिकीट डाउनलोडचा जो कालावधी आहे 21 जुलै 2025 ते 17 ऑगस्ट 2025 या दरम्यान आपण आपलं जे CBT परीक्षेचं हॉल तिकीट आहे ते आपल्या स्किल इंडिया डिजिटल पोर्टलच्या लॉग इन मधून आपण डाउनलोड करू शका. त्यानंतर CBT एक्झाम 28 जुलै 2025 ते 17 ऑगस्ट 2025 या कालावधीत विविध केंद्रावर DGTची परीक्षा जी CBT एक्झाम आहे ती घेण्यात येईल. त्यानंतर क्रमांक 15 ला आहे रिझल्ट पब्लिकेशन. ज्या आपण परीक्षा दिलेल्या आहेत प्रात्यक्षिक परीक्षा आणि CBT याचा जो निकाल आहे आपल्या लॉग इनला DGT मार्फत 25 ऑगस्ट 2025 या अंदाजित तारखेला डिक्लेअर करण्यात येईल आणि जे मार्कशीट आहे ते आपल्या स्किल इंडिया डिजिटल पोर्टलच्या लॉग इनला आपल्याला उपलब्ध असू शकेल. तर या ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या टेंटेटिव्ह अंदाजित तारखा आहे. यामध्ये थोडाफार बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर विद्यार्थ्यांनो चला परीक्षेच्या तयारीला लागा. आपला अर्ज कार्यालयात वेळीच भरून आपलं फॉर्मेटिव्ह असेसमेंट तसेच जे सेशनल वर्क आहे अटेंडन्स 80% आहे की याची काळजी घ्या. परीक्षेसाठी आपणास शुभेच्छा. धन्यवाद.